राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत. नमस्कार. सत्याग्रह महाविद्यालयाच्या वतीने नवी मुंबईत संविधान सन्मान रॅली आणि संविधान घरोघरी महोत्सव संपन्न. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची धारणा करणाऱ्या भारतीय संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष साजरा करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. सत्याग्रह महाविद्यालय प्रसारक मंडळ संचालित सिद्धार्थ शाळा, डॉक्टर नेल्सन मंडेला निवासी आश्रम शाळा, डॉक्टर जी.के. डोंगरगावकर इंटरनॅशनल स्कूल, अजिटा इंटरनॅशनल स्कूल, संविधान पाठशाळा, सत्याग्रह ज्युनियर कॉलेज, सत्याग्रह महाविद्यालय, सत्याग्रह अध्यापक महाविद्यालय, डॉक्टर जी.के. डोंगरगावकर विधी महाविद्यालयाच्या वतीने नागोठणे, तळोजे, खारघर विभागात भव्य संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले. या संविधानात सन्मान रॅलीचा प्रारंभ डॉक्टर प्रज्ञा डोंगरगावकर यांनी केले. रॅली मुख्य रस्त्यातून वस्तीत संविधानाचा सन्मान करण्याच्या हेतूने हे हर घर संविधान अभियान आयोजित केले असल्याचे या अभियानाचे संयोजक सुजाता भोसले, एम.एल. सूर्यवंशी, मर्चंट हाडोळतीलकर, नेहा कपोते, आशा शिंदे, वनिता सूर्यवंशी यांनी सांगितले. संविधानाची प्रत पालकांना आणि वस्तीत विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांना दान संस्थेच्या वतीने देण्यात आले. नागरिकांमध्ये संविधानाचे महत्त्व, मूल्ये आणि अधिकार याची जाणीव करून देण्यासाठी या रॅलीमध्ये संविधानाचा विजय असो, भारत की शान है, संविधान हमारी जान है, संविधान हमारा सपना है, पूरा करने का हमारा वादा है, घटना समितीचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणांनी विभागातील नागरिकांचे लक्ष वेधले. संस्थेतील मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक, पालक, नागरिकांनी यात भाग घेतला. संस्थेच्या वतीने गेली 36 वर्षांपासून रायगड जिल्ह्यात कार्यरत असलेली ही संस्था दर्जेदार शिक्षणाबरोबरच माफक शुल्क आणि निशुल्क शिक्षणाची सुविधा विशेषतः दर्या डोंगरात आदिवासी आणि ग्रामीण भागातील मुलांच्या जीवनात संविधानाची प्रेरणा घेऊन या संस्थेने ज्ञानाची ज्योत पोचवण्याचे काम केले आहे. शासन परिपत्रकानुसार संविधान दिन शाळांमध्ये साजरा करण्याबाबत परिपत्रक शासनाने काढले होते. त्या शाळांमध्ये संविधान दिवस साजरा झाला किंवा नाही याबाबतची माहिती घेणे गरजेचे आहे, असे मत डॉक्टर जी.के. डोंगरगावकर यांनी व्यक्त केले. अण्णासाहेब अय्यर, आदर्श भारत माझा, पनवेल. खऱ्या अर्थाने जेव्हा आपण 15 ऑगस्ट 1947 देश स्वतंत्र झाला आणि स्वातंत्र्यानंतर हे देश कोण्या मार्गाने जायला पाहिजे, देशाचं स्वप्न काय असलं पाहिजे, इथल्या नागरिकाचा संकल्प काय असला पाहिजे, याच्यावर अशी चर्चा, परिचर्चा, संवाद, परिसंवाद, वाद, प्रतिवाद हे होत गेले आणि शेवटी जगविख्यात कायदे पंडित असलेले बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे घटना लिहिण्याची जबाबदारी आली. म्हणजे नेमकं त्यांनी काय केलं की भारताचं जे संविधान आहे त्याचा एक प्रारूप आराखडा तयार केला. कच्ची ती एक प्रारूप आराखडा तयार केला गेला आणि या आराखड्याच्या प्रत्येक कलमावर चर्चा झाली. 2 वर्षे 11 महिने 17 दिवस. आणि या चर्चामध्ये संविधान सभेचे अनेक मान्यवर त्यामध्ये सहभागी झालेले होते. पंडित जवाहरलाल नेहरू सुद्धा त्याचे हे होते, सदस्य होते. वल्लभभाई पटेल सुद्धा सदस्य होते. मुन्शी साहेब देखील सदस्य होते. म्हणजे अनेक असे विद्वान, जगाच्या कानाकोपऱ्यातून शिकून आलेले, सर्व जाती धर्माचे, सर्व संवर्गाचे, जमीनदार देखील होते, मजूर पण होते, वेगवेगळ्या चळवळी चालवलेले लोक होते. आणि त्यांनी एका एका कलमावर चर्चा करून ही भारताचं संविधान सर्व साक्षीने, सर्व मतानी आणि एकमताने सहमत झालेलं हा कायदा आहे. आणि ह्या कायद्यामध्ये काही गोष्टी ह्या बदलता येतात, पण काही गोष्टी ह्यात बदलता येत नाहीत. तर त्याला काय म्हणलं जातं की मूलभूत ढाचा. हा मूलभूत ढाचा संविधानाचा बदलता येत नाही असं सुप्रीम कोर्टाने वेळोवेळी सांगितलेलं आहे. हे जरी खरं असलं तरी अनेक वेळामध्ये भारतीय संविधानाची तोडमोड करण्याच्या उद्देशाने
या संविधानाकडे वाकड्या नजरेने बघण्याचा प्रयत्न केला. त्यात अनेक पक्ष, अनेक संघटना आहेत, पण शेवटी त्यांना या संविधानाशी आत्मसमर्पित व्हावं लागलं. हा माझ्या जीवनातला अनुभव आहे. शेवटी ही भारताचे संविधान हे देशाचं संविधान आहे, इथल्या सगळ्या नागरिकाचं आहे. कुणा जातीचं, पातीचं, धर्माचं वगैरे काही नाही. बाबासाहेब हे देशाचे आहेत, हे कुठल्या एका समाज घटकाचे नाहीत. आणि म्हणून ही भारताचं संविधान हे आपल्या राष्ट्र विकासाचं, इथल्या प्रत्येक माणसाच्या विकासाचं हा एक अजेंडा आहे, एक यंत्रणा आहे. आणि ह्या यंत्रणेवर आमचा विश्वास असल्यामुळे राहुल शिक्षण प्रसारक मंडळ गेली 40 वर्षापासून संविधानाचं स्वप्न, बाबासाहेबांची प्रेरणा, भगवान बुद्धाचा शांतीचा संदेश आणि सम्राट अशोकाचं वारसा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व, महात्मा ज्योतिबा फुलेंचं मार्गदर्शन, या सर्व महापुरुषांच्या प्रेरणेतून निर्माण झालेली हैदराबाद मुक्ती संग्राम लढ्यातील स्वातंत्र्य सैनिकांनी स्थापन केलेल्या राहुल शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने 36 वर्षापूर्वी बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये नागोठाणे या ठिकाणी आपण नेल्सन मंडेला आश्रमशाळा सुरू केली. 25 वर्षापूर्वी खारघरमध्ये आपण सिद्धार्थ शाळा सुरू केली. 2005 मध्ये सत्याग्रह कॉलेज आपण स्थापन केलं. ह्या सगळ्या करण्यामागचा एकच उद्देश होता की उपेक्षित माणसं, वंचित माणसं, आर्थिकदृष्ट्या दुबळे माणसं शिक्षणाच्या प्रवाहात आले पाहिजेत. आणि बाबासाहेब जे म्हणाले होते, शिका, हे काम एक आपण घेऊन गेली 36 वर्ष आपण रायगड जिल्ह्यात काम करत आहोत. पण ते शिक्षणाचं नुसतंच काम करून चालणार नाही, तर इथल्या विद्यार्थ्यामध्ये शैक्षणिक संस्कार झाले पाहिजेत, संविधानाचे संस्कार त्यात झाले पाहिजेत, संविधानाप्रती त्याची आदर असला पाहिजेत आणि संविधानातूनच हा देश मोठा होणार ह्याचा त्याच्यावर विश्वास असला पाहिजे. अशा प्रकारचा आपण गेली 35-36 वर्षापासून हे कार्यक्रम आपण करत असतो. आम्ही आधी कार्यक्रम केला, सरकार आता कार्यक्रम करत आहे. सरकारला नंतर करून आपण जाण झाली, त्याबद्दल मला सरकारचं देखील कौतुक करणं म्हणजे उचित वाटतं. शासनाने मात्र आता प्रत्येक शाळेमध्ये परिपत्रक काढून हे संविधान दिन साजरा व्हावा आणि खरंच प्रत्येक शाळेमध्ये हा संविधान दिन साजरा होईल का आणि प्रशासन याबाबतची विशेष असं अंमलबजावणीकडे लक्ष देईल का, याबाबत आपलं मत आहे? की असं आहे की शासनाला देखील परिपत्रक काढलं पाहिजे. जे कोणी देशाचे हे संविधानावर प्रेम करणारे लोक आपण आहेत. संविधानाची उद्देशिका, संविधानाचं महत्व, नागरिकाचे कर्तव्य आणि अधिकार हे विद्यार्थ्याला, पालकाला, आई वडिलाला समजले पाहिजेत. त्यासाठी सरकारचं धोरण आहे की घर घर संविधान, आणि घरघर संविधान पोहोचण्यासाठी शाळेने त्यात मुख्य भाग घेतला पाहिजेत, असं शासनाचं धोरण आहे. आम्ही 36 वर्षापासून हा उपक्रम राबवत आहोत. आता जे राबवले नाहीत ते कोण राबवले नाहीत, निश्चितचपणे हे सरकार आणि ह्या जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी निश्चितचपणे त्याची चौकशी करतील आणि जे कोणी त्यामध्ये या शासनाच्या परिपत्रकाचं उल्लंघन केलेलं आहे त्याला शिक्षा होईल.